प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी वाटपाला मंजुरी। ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत। मतदार यादीमध्ये घोळावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक। निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, मवियाची मागणी। इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिले नाहीत। कोणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप। राज ठाकरे आणि मविया नेत्यांचे दावे ठरले खरे। कांदिवली नाशिकमधील मतदार याद्यांमधील घोळ समोर। राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद। मनसेला मवियामध्ये घेण्यासाठी काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची जोरदार चर्चा। आता निवडणूक होणार, कशी होणार हे महत्त्वाचं आहे। कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही। मवियामधील मनसेच्या एंट्रीबाबत राज ठाकरेंचं विधान। तर कोणी कोणासोबत गेला तरी महायुतीच निवडून येणार, फडणवीसांचा दावा। मुंबई एसटी बँकेच्या बैठकीमध्ये तुफान राडा। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी। घाटकोपरच्या अमृतनगर सर्कल परिसरातील ज्वेलर्सवर भर दिवसा दरोडा। 3 दरोडेखोरांकडून हवेत गोळीबार। मालकावरही हल्ला। दरोड्याचा सीसीटीव्ही समोर, तपास सुरू। चांदीच्या दरांनी गाठला पुन्हा एकदा नवा उच्चांक। चांदी प्रति किलो तब्बल 1,96,000 रुपयांवर, तर सोनं 1,31,000 आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमान सेवेचा शुभारंभ। सोलापूर मुंबई विमान सेवेमुळे औद्योगिक विकासाला गती, तर लवकरच नाईट लँडिंग सुविधा निर्माण करण्याचं फडणवीसांचं सूतोवाच। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला राजकीय वर्तुळातून आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये चर्चा होतीये ती ठाकरे बंधू राजकीय सारीपाटावर एकत्र येण्याविषयी। हिंदी सक्तीच्या विरोधात 2 दशकानंतर ठाकरे बंधू पहिल्यांदाच एका मंचावर आले। त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला आणि त्यामुळेच ठाकरे बंधू राजकीय पटलावर एकत्र येणार का याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत। अशातच मतदार यादीमधील घोळावरून ठाकरे बंधूंनी यलगार पुकारलाय। आज निवडणूक अधिकाऱ्यांना ठाकरे बंधूंनी प्रश्नांची सरबत्ती केली, पण या बैठकीतच उद्धव ठाकरे असं काही बोलून गेले की ज्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचे संकेत मानले जात आहेत। तर शेजारी बसलेल्या ज्युनियर ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा मिले सुर मेरा तुम्हारा पाहायला मिळाला। आता पाहूयात नेमकं काय घडलं ते। तर या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं होतं ते आपण बघूयात। इथं बारकोमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीने शेकापचे जयंत पाटील हे त्या बाजूला आपल्याला दिसतायत आणि या बाजूला आहेत दोन्ही ठाकरे बंधू। त्यावेळेला जयंत पाटील या दोघांशी बोलण्यासाठी येत आहेत आणि दुसरीकडे हे ज्युनियर ठाकरे आपल्याला आपण बघू शकतोय त्यांचे मिले सूर मेरा तुम्हारा पाहायला मिळाला आहे। तर आदित्य ठाकरेंनी इथं आम्ही ठाकरेंना आपल्या शेजारी बसवलं, तर दुसरीकडे इथं आले होते जयंत पाटील या दोघांच्या मध्ये ठाकरे बंधूंच्या मध्ये आणि ते काहीतरी डिस्कस करण्यासाठी आले किंबहुना ते बसणार असं दिसत होतं। पण तेवढ्यात उद्धव ठाकरे असं काही बोलले की ज्याच्यामुळे या दोघांच्या युतीचे संकेत आता ते मानले जात आहेत। आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरे यांना शेजारी बसवलं होतं, तर दुसरीकडे हे जयंत पाटील या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येत आहेत। इलेक्शन कमिशन सोबतची ही बैठक आणि आमच्यामध्ये आता कोणी येणार नाही असं म्हणत या ठिकाणी
जे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी आपल्या युतीचे संकेत दिलेले आहेत आणि जयंत पाटील पुढे मग निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हा प्रसंग आजच्या बैठकीमधला आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. जयंत पाटील यांनी आयोगाच्या वेबसाईटवर असलेली मतदार यादीच वाचून दाखवली. नाशिकमधील त्या घरांचा शोध घेण्यासाठी प्रशासनासह सर्वांची धावपळ उडाली. ज्या घरामध्ये 813 मतदार दाखवले तिथं प्रत्यक्षात फक्त 5 मतदार असल्याचं समोर आलंय. यामुळे निवडणूक आयोग नेमकं करतंय काय असा सवाल उपस्थित केला जातोय. एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत. आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक 3829 या घरामध्ये 813 मतदारांची नोंद आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते. किती पुरुषांनी मतदान केलं, किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं. विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या. मला या इकडनं मध्य नाशिकमधून शिफ्ट होऊन जवळजवळ 15 वर्ष झाले. मी पंचवटी येथे राहण्याचा गेलेलो आहे आणि आमचा जो परिवार आहे, जे आमचे चुलते राहतात, त्यांचा 5 लोकांचा परिवार इथे राहतो. आणि जे आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ते सांगितलेले जे आहे का 800 लोक या घरामध्ये राहतात, ते अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. आणि त्याची नाशिक महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने त्याची योग्यरित्या चौकशी केली पाहिजे की सदरचे हे 800 लोक आले कुठून. दरम्यान राज ठाकरेंनी मतदार यादीमधील घोळावर बोट ठेवत कांदिवलीमधील एक उदाहरण दिलं. कांदिवली पश्चिम मधील मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी आज प्रत्यक्ष मतदार यादीवरील पत्त्यावर जाऊन पाहणी केली. कांदिवलीमधील गणेश नगरमध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण नावाची व्यक्ती राहत नसल्याचं समोर आलंय. त्या पत्त्यावर 30 वर्षांपासून द्रौपदी वर्मा राहत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. तर सर्वात आधी पाहुयात राज ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणाले ते. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व. नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांच्या डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप. नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. अरे विषय गंभीर आहे, जरा समजून घ्या. तर राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्ते कांदिवलीमधल्या गणेश नगरमधील त्या पत्त्यावर गेले ज्या ठिकाणी नंदिनी आणि महेंद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी तिथे ते पोहोचले होते. यावेळी त्यांच्या काय लक्षात आलं ते आपण पाहूयात. असं कोण चव्हाण आहे का? महेंद्र चव्हाण. त्याला एक महेंद्र चव्हाण होता तो 15 वर्षापूर्वी तिथून निघून गेला, पण त्याला मुलगीही नव्हती. बरोबर. दुसरा एक सांगितलं की मुलगी आहे पण तिचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी आहे असं, पण तो पण असं हे नाही, तिचं नाव ते नाही आहे अशा. आणि इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे, तिची मुलगीचं नाव नंदिनी चव्हाण आहे अशा. आणि आपण इथे या ठिकाणी इकडची सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा पण तिकडे असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगी नंदिनी असं या ठिकाणी राहत नाही आहे. 110 ते 120 रूम आहेत, त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही.
वयाचे एक वेळ घोळ झाला असेल की आकडा मागे पुढे होतो, पण जागेवरती राहतच नाही आहे, हा मोठा विषय आहे. म्हणजे नसताना इथे नाव ॲड केलं गेलं आहे. तुम्ही पाहिलं तर सोसायटीचे शिवंजरी जी सोसायटीचं बोर्ड दिसतो आहे, याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. पण कसं आहे, हा जो खेळ चालला आहे निवडणूक आयोगाचा, हा खूप गंभीर खेळ आहे. हा खेळ थांबणं गरजेचं आहे. तर विरोधकांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्याचे निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. मतदार यादीमधील घोळ आणि निवडणुकीमधील इतर मुद्द्यांसंदर्भात अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. विशेष म्हणजे मतदार यादीच्या घोळावरून ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला. राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही, मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी केली जाते, असे सवाल राज ठाकरेंनी केले आणि काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या. सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडली. तर राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही प्रश्नांच्या फैरी झाडल्या. त्रुटी असतानाही निवडणुका कशाला घेता, थेट इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका, असा कडा प्रहार उद्धव ठाकरेंनी केला. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातलं काहीच माहीत नाहीये. ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो. आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईटवरनं गायब झालेत, ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवल्या गेल्या आहेत. मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर समजा ती गोष्ट माहिती नसेल, तर मग हे कोण करतंय, हे कोण काढतंय आणि कोण घालतंय, हा तो प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली. त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो. केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी, त्यांना भेटलो. त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय. त्यांच्याकडे भेटलं आमचं दुसरं, त्यांनी सांगितलं मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय. मग नेमका याचा बाप कोण आहे, जबाबदारी कोणाची आहे, का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत. आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही, तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत.